नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये ऋषी आणि कमळी मात्र आता त्या वाळुंज गावाला आलेले आहेत आणि तेथे आपल्या आईबद्दल आणि आपल्या आबाबद्दल आता काही माहिती मिळतात की नाही हे शोधत असतात। तेव्हा मात्र आता जे काही कमळीचं घर आहे तर त्या कमळीच्या घरी मात्र आता ती म्हणजे राजन आणि अगोदर ही सरू, गौरी, आबा हे सगळेजण तेथे राहत असतात। तर तेथे मात्र आता ही कमळी आणि ऋषी आलेले आहेत। तेव्हा आता कमळी म्हणते की कदाचित मात्र आता येथे माझं बालपण गेलं असावं आणि माझे आई आणि आबा मात्र येथे राहत असावे। तेवढ्यात त्या घरातून एक बाई बाहेर येते आणि ती म्हणते की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोण पाहिजे। कमळी म्हणते की मावशी नमस्कार, मला जरा माहिती हवी होती कारण तुमच्या अगोदर मात्र येथे गौरी नावाची बाई राहत होती आणि ती बाई खरंच येथे राहत होती का। त्यावरती मात्र आता लगेच ही बाई रागानेच म्हणते की तुम्हाला काय करायचं त्याचं, नक्की तुम्ही आहात तरी कोण, मला सगळं काही कळतं। त्या घरावर तू दावा करायला आलीस ना, मला तुमचे धंदे कळतात। अगोदर सगळी माहिती काढायची आणि त्यानंतर मात्र जाऊन कोर्टामध्ये केस करायची। त्यावरती हे ऐकून कमळीला आणि ऋषीला धक्काच बसतो। कमळी म्हणते की नाही हो तसलं काही नाही म्हणून त्या बाईला समजावते, परंतु ती बाई लगेच आता आपल्या नवऱ्याला आवाज देते की अहो जरा बाहेर या, कोण आलंय बघा। आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा बाहेर येतो। तर ती बाई त्या नवऱ्याला म्हणते मी तुम्हाला म्हटले होते एक दिवस असंच कोणीतरी येथे येणार म्हणून, पंचायतीच्या मड्यावर पैसे घालण्याऐवजी अगोदर मात्र सगळी माहिती काढायला हवी होती। तेवढ्यात ऋषी म्हणतो की हे बघा मावशी, तुम्ही आता बोलायचं थांबा कारण येथे आम्ही तुमचं घर घ्यायला नाही आलो। तेव्हा मात्र आता ती मावशी ऐकून घ्यायला तयारच नसते। ती म्हणते की ए बाबा, अरे मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही, घर मी फुकट घेतलेलं नाही, भरपूर पैसा मोजलेला आहे, इथून निघ, तुझ्या बापाचं हे घर नाही। त्यावरती आता ऋषीला राग येतो। ऋषी म्हणतो की एक मिनिट, तुम्ही ना आता शांत राहा। तर ती बाई म्हणते की अरे हे बघ, हे माझं घर आहे आणि माझ्याच घरासमोर उभं राहतो आणि मला शिकवतो। त्यावरती आता कमळी सुद्धा शांतपणे त्या मावशींना समजावते की हे बघा, आम्ही तुम्हाला खरं बोलतो की आम्ही तुमचं घर घ्यायला नाही आलो, फक्त माझा भूतकाळ काय होता हे शोधत मी इथे आलो। आणि हे बघा मावशी प्लीज, जर तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा। हे बघा, माझे आई आणि आबा इथे राहत होते का आणि असं काय झालं की त्यांना इथून जावं लागलं। तेवढ्यात मात्र आता ती बाई आहे तर ती आपल्या नवऱ्यावर ओरडते आणि म्हणते की तुम्ही या इकडे। ते दोघं मात्र आतमध्ये जातात। तर कमळी आणि ऋषीला टेन्शन येतं, ते दोघे तिथून जायला निघतात आणि तेवढ्यात आता त्या बाईचा नवरा बाहेर येतो आणि म्हणतो की ए पोरांनो या इकडे। तेव्हा आता कमळी आणि ऋषी लगेच मागे फिरतात। तर तो जो माणूस आहे तर तो म्हणतो की हे बघा, जर तुम्ही खरं बोलत असाल तर मी तुम्हाला काही माहिती देतो, मी सुद्धा लोकांकडून ऐकलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो। तेवढ्यात ती बाई परत मागे येते आणि म्हणते की काय हो, डोसकं फिरलं की काय तुमचं, काय माहिती देता तुम्हाला त्यांना। त्यावरती आता तो तिचा नवरा आहे तर तो तिच्यावरच ओरडतो आणि आता मात्र त्या बाईचा नवरा ऋषी आणि कमळी यांना दोघांनाही आतमध्ये बोलावतो। तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर कमळी आणि ऋषी खुर्चीवर बसतात। तर कमळी विचारते की काका सांगा ना, तुम्ही इथे राहायला केव्हा आलात आणि इथे येण्या अगोदर नक्की काय झालं होतं। तेव्हा मात्र आता ते काका म्हणतात की हे बघा, अहो ह्या सगळ्या गोष्टीला 10 वर्ष तरी झाली, मी ग्रामपंचायतीला पैसे दिलेत आणि हे घर विकत घेतले। खरं तर हे घर घ्यायलाच खरं माझं मनच नव्हतं की खरं हे घर मात्र आगीमध्ये जळून खाक झालं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला खूप वर्ष झाले असतील। आमच्या अगोदर मात्र आता इथे कोण राहत होतं गावात सुद्धा कोणाला माहिती नाही। त्याच वेळेस मात्र आता राजन आणि आता हे अन्नपूर्णा दोघंही तेथे येतात। राजन गाडीच्या खाली उतरतो आणि त्या घराकडे बघत असतो। कमळी आणि ऋषी मात्र इकडे आतमध्ये आहे। तेव्हा आता राजन त्या घराकडे बघत असतो तर अन्नपूर्णा आजी गाडीच्या खाली उतरते आणि राजनला विचारते की राजन काय झालं, अरे तू इतकं का त्या घराकडे बघतोय। तेव्हा मात्र राजन म्हणतो की आई, या घरात गौरी आणि तिचे वडील राहत होते। ऐकल्यानंतर आता लगेच अन्नपूर्णा म्हणते की काय बोलतोस। तर राजन म्हणतो की हो आई, याच घरामध्ये तुझ्या नातीचा जन्म सुद्धा झालेला होता। तेव्हा राजनला तो क्षण आठवतो। हे सगळं काही त्याला आठवल्यानंतर आता तो जेव्हा आबांना म्हणलेलं असतं की मी अमेरिकेला जाणार आहे, तिथून आल्यानंतर माझ्या गौरीला आणि माझ्या मुलीला मी घेऊन जातो, मी त्याने आबांना प्रॉमिस केलेलं असतं। हे सर्व क्षण त्याला आठवतात। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे कसला विचार करत बसला, अरे येथील लोकांना आपण विचारपूस करूयात, त्यांना माहिती असेल की गौरी आणि गौरीची मुलगी कुठे राहतात ते। चल लवकर राजन आतमध्ये चल। तेव्हा राजन अन्नपूर्णा आजीचा हात धरतो आणि नाही असं म्हणतो, आतमध्ये जाऊन आई काही उपयोग नाही। तर अन्नपूर्णा आजी म्हणते
म्हणते की म्हणजे नक्की काय? तर राजन म्हणतो की या अगोदर सुद्धा तुला वाटत नाही का मी येथे येऊन चौकशी केली असेल? मी येथे येऊन चौकशी केलेली आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की मला तर असं वाटतं की आपण पुन्हा एकदा विचारूयात. तेव्हा आता राजन म्हणतो की गेल्या 10 वर्षापासून या घरामध्ये वेगळीच कोणती तरी फॅमिली राहते आणि मी त्यांच्याकडे बऱ्याच वेळेस चौकशी केली, परंतु त्यांनी मात्र काही सांगितलं नाही. कारण बरेच दिवस झाले गौरी आणि तिचे वडील हे घर सोडून गेलेले आहेत. आणि हे बघ आई, त्यानंतर मला गौरी मुंबईत भेटली होती. हे ऐकल्यानंतर आता अन्नपूर्णा आजी विचारते, अरे कधी आणि केव्हा भेटली होती? तेव्हा आता ते जे काही त्यांच्या मंदिरात झालेली भेट आहे आणि तेव्हा गौरीने सांगितलेलं असतं की आपली मुलगी या जगात नाही आणि त्यानंतर गौरी मला सोडून कुठे निघून गेली. हे सगळं काही घडलेला प्रकार राजन अन्नपूर्णा आजीला सांगतो. अन्नपूर्णा आजीला हे ऐकून धक्काच बसतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी ऐकायला तयार नसते. अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही राजन, आपण आतमध्ये जाऊन चौकशी करूयात. माझं मनच मला हे सगळं काही ऐकून घ्यायला तयार नाही. आणि तेवढ्यात मात्र आता अन्नपूर्णा आजी पुढे येते आणि कोणी आहे का घरामध्ये म्हणून आवाज देते आणि तेवढ्यात मात्र हा आवाज कमळी आणि ऋषीच्या कानावर येतो. तेवढ्यात ती बाई बाहेर येते. तर राजन आता आईजवळ येतो आणि म्हणतो की आई असून दे, अगं कशाला आपण त्यांना उगाच त्रास द्यायचा, चल. तर आता राजन म्हणजे तिला चल म्हणत असतो, पण अन्नपूर्णा आजी ऐकायला तयार नसते. राजन म्हणतो की आई, इथे राहणारी ती बाई आहे, तिच्या जिभेला हाड नाही. आणि तेवढ्यात ती बाई बाहेर येते आणि विचारते की कोण आहे आणि तुम्हाला कोण हवं आहे असं रागानेच विचारते. जरा दुपारी झोपायचं म्हटलं तर कोणी ना कोणी येतच असतं असं टोमणा मारते. अन्नपूर्णा आजी म्हणते की सॉरी हो सॉरी ताई, मला थोडीशी माहिती हवी होती. म्हणजे हे बघा, तुम्ही येथे राहायला आलात आणि याच्या अगोदर मात्र येथे जी मंडळी राहत होती ते लोक कुठे गेलेत याबद्दल मला माहिती हवी होती. तेव्हा ती बाई रागानेच म्हणते की ती गेली म्हसनामध्ये, गेलीत, उलटली ती. आणि हे बघा, तुम्हाला काय करायचं असं रागानेच म्हणते. अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघा हो, माफ करा, माहिती हवी होती. राजन म्हणतो की हे बघा माफ करा, आम्ही जातो. राजन खूपच घाबरतो आणि तेवढ्यात मात्र तो आईला म्हणतो की चल आई. आणि तेवढ्यात कमळी आता ऋषी सरांना म्हणते की ऋषी सर, बाहेर कोणाच्या तरी ओळखीचा आवाज येतो, थांबा मी जरा बघून येतो. तेवढ्यात कमळी बाहेर येणार, तोच लगेच राजन आईला धरतो, आईच्या हाताला धरून चल असं म्हणत असतो. आणि आता मात्र तो तिला गाडीजवळ घेऊन येतो. तेवढ्यात राजन आणि अन्नपूर्णा आजी गाडीमध्ये बसतात आणि कमळी तेवढ्यात बाहेर येते आणि गाडी तिथून निघून जात असते. परंतु कमळीला मात्र आता ही गाडी अन्नपूर्णा आजींची आहे हे ओळखतं. त्यानंतर आता रोहित आता आपल्या लॅपटॉपवर काही मीटिंग बद्दल माहिती आता डिस्कस करत असतो. आता मीटिंग बद्दल काहीतरी चौकशी करत असतो आणि मिस्टर देसाईंशी तो आता डिस्कस करत असतो की नयनतारा इंडस्ट्रीजशी म्हणजे तुम्हाला काही बिझनेस करायचा किंवा नाही करायचा याचा विचार करावा लागतो. की तुम्हाला आयडिया आहे की तुम्ही कोणाशी बोलतात. आणि तेवढ्यात नयनतारा हे बोलणं ऐकत असते आणि तेवढ्यात नयनतारा आता मिस्टर देसाईंशी बोलत असते. मिस्टर देसाईंना ओळख करून देते आणि म्हणते आज कसे आहात. त्यावरती आता मिस्टर देसाई विचारतात की तुमची तब्येत वगैरे कशी आहे. मध्यंतरी मी ऐकलं होतं की तुमची तब्येत बरोबर नव्हती, आता तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा नयनतारा म्हणते की हो, आता मी चांगली आहे. तेव्हा तर नयनतारा मात्र व्यवस्थित आता मिस्टर देसाईंशी बोलते आणि मिस्टर देसाई बरोबर डील करायला आता मात्र ते तयार होतात. आणि आता रोहितला मात्र राग येत असतो कारण तो रागाने सर्व बघते. मिस्टर देसाई म्हणतात की म्हणूनच तुमच्या बरोबर काम करण्यासाठी आम्हाला आवडतं. थँक्यू बोलून आता लगेच आता नयनतारा हा जो काही व्हिडिओ कॉल आहे ते कट करतो. रोहितला राग येत असतो. त्यानंतर इकडे कमळी मात्र आता आतमध्ये येते. तेव्हा आता ऋषी कमळीला विचारतो की कमळी काय झालं. तर कमळी म्हणते की काही नाही. आणि त्या काकांना म्हणते की हो काका, तुम्ही त्या बाईबद्दल म्हणजे त्या गौरीबद्दल जे काही बोलत होता तर त्याबद्दल काय म्हणत होता. तेव्हा ते काका सांगायला सुरुवात करतात की ती बाई मात्र त्यामध्ये राब राबायची आणि त्याच वेळेस मात्र गावामध्ये एक माणूस आला होता, मोठा साहेब होता आणि पिक्चर मध्ये असतात ना तशी गाडी त्यांच्याकडे होती. गावात सगळीकडे त्यांची चर्चा होती आणि त्याच वेळेस मात्र आता गौरीची आणि त्यांची ओळख झाली. ऋषी विचारतो की म्हणजे काय. तर ते काका म्हणतात की अहो काय सांगायचं, गावात खूप काही चर्चा होत्या की त्या साहेबांनी गौरीला लग्नाचं वचन दिलं, गौरी पोटोशी आहे म्हणून. त्यानंतर जे झालं ते भयंकरच होतं. एका रात्री असं अचानक घडलं की हे घर आहे ते जळून खाक झालं आणि त्यानंतर मात्र गौरी आणि तिचा बाप जे काही त्या पोरीला घेऊन गायब झाले ते आजपर्यंत कुठेही दिसले नाहीत. तर ते आगीमध्ये जळून मेली. परंतु कोणी म्हणतं की ते गाव सोडून निघून गेलेत. आणि गावामध्ये अशी सुद्धा एक चर्चा होती की तो अपघात नव्हता तर कोणीतरी मुद्दाम त्यांच्या घराला आग लावली होती. वरती ऋषी विचारतो की काका तुमचा संशय आहे का कुणावरती, म्हणजे गावामध्ये कोणाला काही माहिती आहे का. तेव्हा मात्र ते काका म्हणतात की नक्की आता ते जे काही साहेब आले होते तर त्यांच्यावरच अगदी संशय आहे कारण ते गौरीला फसून निघून गेले होते. मागे काही राहिलं नको म्हणून त्यानेच घर पेटवलं असेल.
ऋषी म्हणतो की पण ते साहेब कोण होता, तो कुठून आला होता, त्याचं नाव वगैरे तर काही असेल. तेव्हा आता ती बाई म्हणते की नाही, त्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही गावामध्ये, त्याचं नाव काय होतं, तो कुठून आला होता. त्यानंतर इकडे आता नयनतारा रोहितला म्हणते की अशी अरेरावे करून बिझनेस करायचा नसतो, कुणाचा तरी विश्वास संपादन करायचा असतो, कुणाचा स्वाभिमान दुखून आपण कधीच मोठे होत नसतो. त्यावरती रोहित म्हणतो की आई, अगं पण प्रत्येक वेळी आपणच का माघार घ्यायची, आपणच का मात्र असं खाली टेकायचं, तू इतक्या मोठ्या इंडस्ट्रीची मालकीण आहे, मग आपण माघार का घ्यायची. नयनतारा म्हणते की रोहित, तुला काय वाटतं की हा बिझनेस एका रात्रीत उभं केलं असेल. अरे यासाठी तुझ्या बाबांनी आणि मी कित्येक वर्ष मेहनत केली, दिवस रात्र एकत्र केलं आणि हजारो लोकांना एकत्र जोड. मी कधी कुणाचा अपमान केलेला नव्हता. आपल्या क्लायंट बद्दल कितीही आता आपल्याला जे काही टर्म्स आणि कंडिशन आपल्याला पटत नसतात, परंतु त्यांना ते पटून द्यायचे असतात आणि जो मार्ग दोन्ही कंपनीच्या फायद्याचा असेल असा मार्ग त्यातून शोधून काढायचा असतो. क्लायंटचा विचार करणं ही आपली जबाबदारी असते. कुठलीही कंपनी मात्र प्रोडक्टमुळे मोठी होत नसते, तर ती मोठी होत असते की माणसं जोडण्याने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अगोदर माणसं जोडायला शिकलो पाहिजे आणि हीच आता बिझनेसची खरी चावी असते. आणि जाताना मात्र नयनतारा रोहितला म्हणते की उद्या ऑफिसमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मीटिंग असतील तर ते सगळ्या मीटिंग मात्र मी अटेंड करेल, तो त्याबद्दल मला सांग, मेल कर. त्यावरती आता हे ऐकून रोहित म्हणतो की आई, अगं तू कशाला मीटिंग अटेंड करते, अगं एकतर ऋषीने अगोदरच तुला काही कमी त्रास दिलेला आहे का, सगळ्या मीटिंग्स मी हँडल करतो, तुला आणखीन त्रास व्हायला नको. नयनतारा म्हणते की मला हा त्रास कमी करायचा आहे, कारण माझं मन जर रिकामा राहिलं तर खूप त्रास होतो आणि असं वाटतं की मी ऑफिसमध्ये येईल, जरा काम करेल, म्हणजे लक्ष तरी जरा म्हणजे दुसरीकडे जाण्यासाठी कमी होईल, मन मोकळं होईल. त्यामुळे उद्यापासून मी ऑफिस जॉईन करते. आता रोहितला तर हे नकोसं असतं. रोहितला आता खूप राग येतो. नयनतारा आपल्या रूम मध्ये निघून गेलेली असते. रोहित म्हणतो की आता कुठे सगळं माझ्या हातात आलं होतं आणि यामध्ये आता ही आई पुन्हा कडमडायला कशाला आली असेल. रोहित आता ठरवतो की ऋषीने मात्र गावाकडे काहीतरी मोठा गोंधळ घालून ठेवावा, म्हणजे आता आईचं लक्ष पुन्हा तिकडे जाईल, ते असं ठरवतो. त्यानंतर आता इकडे ऋषी धावतच आता कमळीजवळ येतो आणि कमळी विचारत असते. तर ऋषी विचारतो की काय ग, काय झालं, कसला विचार करतेस. तर कमळी म्हणते की हे बघा, हे काका जे काही बोलत होते ते जर आपण खरं आहे ठरवलं, याचा अर्थ काय होतो की माझ्या आईला फसवणारा आणि तिचं घर जाळणारा जो माणूस होता तो माझा बाप होता. म्हणजे माझी आई मात्र माझ्या बापापासून इतके दिवस दूर जात होती आणि त्यामुळेच मात्र आता माझ्यापासून ती सत्य ती लपवत होती. हे बघा, नाही ऋषी सर, आई तर म्हटली होती की माझा बाप आहे तो खूप भारी माणूस होता. ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, तू यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण माणसांचं कसं असतं ते फक्त चर्चा करत असतात आणि चर्चा ही आता अगदी खरी नसते. अगोदर आपण आपले प्रूफ शोधूयात आणि मग आपलं मत बनवूयात. तेव्हा ऋषी म्हणतो की त्या साहेबाबद्दल माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे आणि ती माहिती फक्त 3च लोकांना माहिती होती, आबा आणि तो माणूस आणि आई, हे स्वतः तिघे. आणि आता मात्र आई आणि आबा आपल्यात नाहीत, मग आता तो माणूस आपल्याला शोधून काढावा लागेल. तेव्हा आता कमळी म्हणते की तो माणूस आता खरंच कुठे सापडेल. त्यानंतर ते एका चहाच्या टपरीवर येतात. ऋषी आणि कमळी चहा घेत. तेव्हा आता चहा घेता घेता कमळी म्हणते की ऋषी सर, तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात, म्हणजे गावागाव वनवन फिरतात, लढाई माझी आहे आणि त्रास तुम्हाला होतो आणि हे खरंच मला चांगलं नाही वाटत. हे बघा, मी विचारायचे राहूनच गेले, कारण नयनतारा मॅडमने तुम्हाला इकडे येण्याची परमिशन कशी दिली, असे मात्र ती विचारते. तेव्हा ऋषीला तो क्षण आठवतो आणि ऋषी विषय बदलतो. तर कमळी पुन्हा विचारते, मी तुम्हाला जे विचारलं तर ते सांगा. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं हे पक कमळी, केलं मी मॅनेज, एवढं काय त्यात. तेवढ्यात मात्र आता आबांचा एक मित्र तेथे येतो आणि तो कमळीला विचारतो की तू आबांची नात. तर कमळी म्हणते की हो. तर तो म्हणजे आबांचा मित्र म्हणतो की अहो, मी आबांचा मित्र आहे, सुहास आहे माझं नाव. ऋषी म्हणतो की आजोबा बसा आणि त्या चहावाल्या दादांना एक चहा द्यायला सांगतो. तेव्हा ते सुहास काका म्हणतात की मला कळाले की तुम्ही गावभर माहिती गोळा करत होतात, त्यामुळे मी तुम्हाला शोधत शोधत इकडे आलो. ते काका मात्र आता काही पत्र आबांचे आहे, तर ते पत्र कमळीला दाखवतात. तर कमळी पाहते आणि म्हणते की हे तर माझ्या आबांचं अक्षर आहे. तेव्हा सुहास काका म्हणतात की अरे वा, तू तर ओळखलं. तेव्हा ऋषी म्हणतो की म्हणजे आबा वाळीज गावामध्ये पत्र पाठवत होते, तर ते तुम्हाला पाठवत होते का. सुहास काका म्हणतात की हो, मलाच पाठवत होते आणि त्या प्रत्येक पत्रावर तारीख वेगळी आहेत आणि ते फक्त प्रत्येक पत्रामध्ये हेच विचारायचे की साहेब आले होते का, गौरीची काही विचारपूस करत होते का. किंवा आता कमळी म्हणते की म्हणजे आबा माझ्या बाला अजूनपर्यंत म्हणजे त्यांची वाट बघत होते आणि त्यांची आशा कधीही अजूनपर्यंत सोडली नव्हती. तर सुहास काका म्हणतात की आबांनी कधीही गौरीला एकटं नाही सोडलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं, त्यांना गौरीला न्याय नाही मिळून देता आला. तेव्हा ऋषी विचारतो की आजोबा, ते साहेब नक्की होते कोण, त्यांचं नाव काय होतं, कोणतरी तुम्हाला
काहीतरी आठवत असेल तेव्हा आता ते काका म्हणतात की नाही तसं काही माहिती नाही, आम्ही सगळेजण त्यांना साहेब साहेब म्हणत होतो. जेव्हा आबा गाव सोडून गेले तेव्हा तो साहेब एकदा दोनदा गावामध्ये आला होता. तो गौरीची विचारपूस सुद्धा करत होता. माझ्या आणि त्याची गाठभेट नाही झाली. थोडक्यात आमची उगाचूक झाली. आता कमळी म्हणते की माझा बाप सुद्धा माझ्या आईला शोधत होता, म्हणजे तो वाईट माणूस नव्हता. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.